सामान्य माणसाला न्याय देण्याची प्रेरणा वारकरी संप्रदायातून मिळते. हा वारकरी संप्रदाय आज गावागावात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच गाव तिथे हरिपाठ मंडळ हे उद्दिष्ट आमच्या वारकरी साहित्य मंडळाचे आहे. आपण माऊलीने यात सहभागी होऊन संत परंपरा समृद्ध करावी असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आज केले. वारकरी साहित्य परिषदेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आज सांगली शहरात भव्य दिंडी सोहळा आणि संत मुक्ताई जनाबाई हरिपाठ सोहळा व संप्रदायातील ज्येष्ठांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम विश्रामबाग येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रशस्त परिसरात संपन्न झाला. यावेळी साहित्य वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील बोलत होते. प्रारंभी सांगली शहरातून भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिला एका मिरज तालुक्यातील होत्या. सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही दिंडी दुपारी 1 वाजता विश्रामबागेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आली. त्यानंतर मुख्य सोहळा संपन्न झाला. दिंडीत हरिनाम आणि विठ्ठलाचा जयघोष सुरू होता. ही दिंडी पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी जागोजागी थांबून प्रचंड गर्दी केली होती. विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव गगनराज पाटील, स्नुषा जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक माळी यांनी अत्यंत सुरेख नियोजन केले होते. या हरिपाठ दिंडीत जवळपास 1,500 महिला सहभागी झाल्या होत्या. वारकरी साहित्य परिषदेच्या 13व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विठ्ठल पाटील यांनी आज सांगली शहरात वारकरी संप्रदायाचा एक वेगळाच उत्सव निर्माण केला. त्यांनी संपूर्ण शहरातून महिलांची दिंडी काढत वेगळेच वातावरण निर्माण केले आणि विश्रामबागेतील विस्तीर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मान्यवरांचा सत्कार करत हा सोहळा संपन्न केला. यावेळी सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्या नात सौ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या 365 तालुक्यात तो चिरंजीव हरिभक्त पारायण आहे. गगनराज नाईला जण झालेलीच आहे, कारण आमची चूल वारकऱ्याची चूल आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ आहे. त्यामुळे तुम्ही आणि यात फरकच काय आहे? कारण वारकरी संप्रदायात काय, त्यामुळं मी वारकरी साहित्य परिषद 11/11 स्थापन केली. त्या दिवशी महाराष्ट्रातल्या तुम्हाला जी काय नावं ज्ञात असतील फडपरंपरेतल्या आणि वारकरी संप्रदायातले क्रांतिकारी, त्या सगळ्यांनी मिळून स्थापन केलेली ही वारकरी साहित्य परिषदेचं अध्यक्षपद दिलं. आणि ते अध्यक्षपद दिल्यानंतर मी स्वतःहून एक पांडुरंगाच्या साक्षीनं पद घेतलं. त्याचं नाव काय आहे? शिपाई पद. या संघटनेचा अध्यक्ष आणि शिपाई मीच. कारण पत्ते नाम विठोबाचे अनेक नवाचे शेवे या भूमिकेतून ही संघटना स्थापन केली. विना सहकार नाही उद्धार सांगणारे तुकोबा आहे. एकल्याचा हा नवे खेळ म्हणून मिळविला मेळ, तुम्ही आम्ही खेळ मिळी गदावेळी आनंद. आणि या भूमिकेतून वारकरी संप्रदाय चालतो. आणि म्हणून मी या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं. कारण हे व्यासपीठ त्या संतांचं आहे. हे व्यासपीठ त्या संतांचं आहे. सगळ्यात पहिलं एक संतांचं कुठल्या नाव घ्याल तुम्ही? घ्या ना, कुठले एक महत्वाचे संत कोणचे? माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बरोबर आहे. नातवंड आहे, आहेत का नाही? परंपरा मोडण्याचं काम करणारा क्रांतिकारी मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. अजून जरा बोलणार आहे 10 मिनिटं. एकादश कधी? आम्ही रात्री 12 पासून सकाळी 12 पर्यंत 12 तास, रात्री 12 पर्यंत 24 तास, सकाळी 12 पर्यंत 36 तास पाणी सुद्धा पितो. आणि हे मला कुणी सांगितलं? तर माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलंय. एकादश करत नाही काय, त्याची माय होता सगळं गेले.